शेतकरी एक जिल्हा एक भाव शेतकऱ्यांना पाहिजे। जो जिल्ह्यात सर्वात मोठा भाव आहे, ज्याला प्रशासनाने लादून दिलेला आहे, तो कुठे जिल्ह्यात भाव जास्त आहे तो बघायचा आणि तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट तोच भाव भेटला पाहिजे। हा अन्याय झाला नाही पाहिजे। दुसरी मागणी आहे, जे बाधित शेतकरी त्यांना सरसकट सगळ्यांना ज्यांची शेती याच्यात बाधित होते त्यांना आता तात्काळ नोटीस देण्यात याव्या। तिसरी मागणी आहे की मनोरा उभारतो तिथे 100% अनुदान आहे नुकसान भरपाई आणि जी लाईन जाते तिथं 30%। ही तफावत चालणार नाही शेतकऱ्यांना, कारण दोन्ही जागा कमकुवत होतात, त्याच्यामुळं त्यांना सुद्धा 100% दिले पाहिजे। त्याच्यानंतर चौथी मागणी अशी आहे की ज्या कंपनीने ही लाईन चालवली त्या कंपनीने त्या बाधित झालेल्या शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी कामावर घेतला पाहिजे। ही प्रामुख्याने मागणी आहे शेतकऱ्याची। त्याच्यानंतर ज्याची जागा गेलेली आहे त्यांना मोबदला 5 पटीने भेटला पाहिजे। 2017चा जी आर प्रशासनाचा ज्या विद्युत वाहिनी गेल्या त्यांना 4 पटीने भेटायला पाहिजे, पण 2022ला हा जी आर रद्द केला आहे, शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे। तो तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी व त्यांना 5 पटीने मोबदला देण्यात यावा। या प्रमुख मागण्या शेतकरी आता इथे ठेवलेल्या आहेत। आपण आता इथे मोठ्या संख्येने सगळे शेतकरी जमा आहोत, नेमकी तुमची काय समस्या आहे, तुमची काय मागणी आहे? टॉवरच्या बाबतीत आपण शेतकरी म्हणून इथे जमलो। तिसऱ्या वर्षी अदानीची एक लाईन आली, ती पूर्ण झाली, परंतु जी काही वायर जाते आणि जी वायर खाली जी जमीन जात असेल किंवा टॉवर लाईन असेल, हे शासनाची माणसं असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, समोर येऊन डायरेक्ट दुपारच्या वेळेला येणार आणि कोणीही शेतावर नसेल अशा वेळेला ते मार्किंग करून जाणार। गेल्या वर्षी दुसरी उभी झाली, ती अजून तारा खेचलेली नाही, त्या संदर्भात कोणालाही नोटीस नाही, तारा खेचणाऱ्यांना सुद्धा त्या शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही। आत्ता तिसरी आले, एकदा आमची भेट झाली, परंतु त्यांनी मागच्या साधारणतः मे महिन्यामध्ये मार्किंग केली। साधारणतः दीपक मंगेश पाटील आहेत यांच्या शेतात, म्हणजे अशा साधारणतः 10 ठिकाणी मार्किंग केली। जागा जाते साधारणतः टॉवरला 2 गुंठे, परंतु ह्यांनी प्रथम नाही आता जे आले आधीचे झालेले वेगवेगळ्या लाईनची वेगवेगळे आकार आहेत, आधीचे जे झालेले ते सांगितले, तर त्याप्रमाणे असं आहे का तिथे मोबदलाच कोणत्याही प्रकारचा आलेला नाही। आणि गेल्या वर्षी सुद्धा जी लाईन पूर्ण झाली त्याला इथनं पोलीस बंदोबस्ताची पिंजरा गाडी आली गेली। म्हणजे शासनाची किंवा प्रशासनाची सुद्धा जी आरेरावी आहे, तर शेतकऱ्याला बोलवून चर्चा करा, त्यांचं काय म्हणणं आहे ते आत्मसात घ्या, विश्वासात घ्या। आणि हे जर होत नसेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, कारण आजपर्यंत ही तिसरी लाईन चालू आहे, आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना मिळालेली नाही। तिथे जेव्हा काम चालतंय तेव्हा तुमचं जे काही शेतपिकं असतील किंवा इतर जे तुमचं ईदल असेल किंवा जे खरीप रब्बी जे आहे त्याचं पण काही नुकसान वगैरे, त्याचं नुकसान हे लोक देत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी, आता गेल्या वर्षीची एक लाईन झाली उभी झाली, अजून खेचलेली नाही, परंतु एक BS घरत सर आहेत, बाळू शिरू घरत सर आहेत, रिटायर सर आहेत, त्यांना त्याची जागा द्यायचीच नव्हती, कारण त्यांची जागा फक्त तेवढी 10-15 गुंठेच होती, त्यांना ती द्यायची नव्हती। सगळ्यांचे टॉवर घेऊन झाल्याच्या नंतर त्यांना प्रांत साहेबांचा फोन आला का तुम्ही देता की नाही पिंजरा पाठवू। म्हणजे काय यांच्या काय कोणाच्या घरची जागा आहे का काय? तुम्ही तर मला दुसरं असं सांगायचं सर का समजा टॉवरवाले असतील आणि प्रांत साहेब अध्यक्ष त्या कमिटीचे, मग ज्यांची जमीन आहे, आमच्या जमिनी आहेत, मग आमच्या जमिनीतले तालुक्यातले 4 प्रतिनिधी घेतले पाहिजेत त्या कमिटीवर आणि त्यांच्या समोर काही निर्णय व्हायला पाहिजेत। म्हणजे शेतकऱ्याला कोणताही प्राधान्य न करता त्यांच्या मान्यावर बंदूक ठेवायची आणि गप असं सांगायचं, तर हे चालणार नाही। ग्रामपंचायत पातळीला काही ग्रामपंचायत पातळीवर ते परमिशन घेत नाही, अर्ज देत आहेत का आम्ही तुमच्या गावातून लाईन नेत आहोत, हे चुकीचं आहे ना। शेतकऱ्याचंच परमिशन घेतलं पाहिजे, शेतकऱ्याला नोटीस दिली पाहिजे, त्या गावच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे का ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे। तिसऱ्या वर्षी आम्ही कोर्टात सुद्धा गेलो, स्टे सुद्धा आला, परंतु त्यांनी 8 दिवसामध्ये स्टे उठवला। म्हणजे ह्या बाबी ज्या आहेत ते अन्यायकारक आहेत, सर्व पैसे देऊन घेऊन। मुक्काम गुंज, तालुका वाडा, जिल्हा पालघर। आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील टॉवर बाधित शेतकरी आहेत आणि शेतकरी बोलल्यानंतर एक नाणं आहे आणि ही लाईन चाललेली आहे ती एक म्हणजे लाईन बाधित शेतकरी आणि टॉवर बाधित शेतकरी हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। सर्व शेतकरी बाधित आहेत आणि असे असताना आमच्यावर जी पोलिसांचा दबाव किंवा प्रांत साहेबांचा जो दबाव येतो तो पोलिसांचा येतो। आज सकाळी एका शेतकऱ्याच्या लागवडीतून पोकलन नेऊन आणि जबरदस्तीने तिथे काम चालू केलेले आहे। आज जर त्यांना आम्ही सांगितलं काल सोनावणीचा फोन आला तर असं आहे, तर असं असताना आम्ही करायचं काय? तर आम्हाला एकच पर्याय आहे, जर आम्हाला पोलीस शासन किंवा प्रांत साहेब किंवा कलेक्टर साहेब जर निर्णय देत असतील तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आणि तो पण प्रांत साहेबांच्या
या कार्यालयाच्या समोर आम्ही येऊन आत्महत्या करू, एवढंच माझं बोलण्याचं म्हणणं आहे.